आज परत एकदा मशरूम ट्राय करूया। मी इथे बटन मशरूम घेतलेले आहेत। हे आधी आपण साफ़ करून घेणार आहोत। ही साफ़ करण्याची एक वेगळी पद्धत आहे। आधी हे मशरूम जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले असते तर थोडा वेळ ते बाहेर काढून ठेवा, लगेच वापरायला घेऊ नका। दुसरं म्हणजे ही साफ़ करण्यासाठी आपण ह्याच्यात वापरणार आहोत पीठ। कुठलंही पीठ तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते 1-2 चमचे घ्यायचं आहे आणि ते या मशरूमवर हलक्या हाताने घासून घ्यायचं आहे, म्हणजे काही घाण उरली असेल तर तीही निघून जाईल। सगळं पीठ छान हलक्या हाताने यावर घासून घेतल्यानंतर पाण्यातनं हे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे पूर्ण स्वच्छ होते। आता आपण ह्याचे बारीक बारीक स्लाइस करून घेऊया। गॅसवर पॅन गरम करून घेऊया। त्याच्यामध्ये 2 चमचे बटर टाकूया। ते थोडंसं मेल्ट व्हायला लागलं की 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याच्यामध्ये टाकायच्या आहे। अगदी काही सेकंद आपण ह्याला परतून घेणार आहोत, जेणेकरून बटरमध्ये तो लसणाचा फ्लेवर जो आहे ते उतरायला मदत होईल। आता मगाशी कापलेले जे मशरूम आहेत ते आपण याच्यात टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। आपल्याला इथे मशरूम कॅरमलाइज होईपर्यंत त्या बटरमधून परतून घ्यायचे आहेत। तुमच्या लक्षात येईल की थोड्या वेळाने मशरूमला पाणी सुटायला सुरुवात होईल। घाबरू नका, ही नॅचरल प्रोसेस आहे। तुमच्या लक्षात आलं असेल मगाशी म्हटल्याप्रमाणे मशरूमला पाणी सुटले। हे पाणी हळूहळू आटेल। आपण ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून एकदम मिक्स करून घेऊया, म्हणजे त्या पाण्याच्या बरोबर तो जो फ्लेवर आहे तो सगळ्या मशरूमला नीट लागेल। मशरूमचं पाणी जे आहे ते आटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मगाशी जेवढं पॅन भरून तो मशरूम वाटत होता, आता ते तेवढं दिसत नाही आहे, ते छान आकसलं गेलेलं आहे। आत्ता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया, म्हणजे आपल्याला करेक्ट त्याची टेस्ट मिळेल आणि त्यानंतर छान मिक्स करून घेऊया। आता गॅस पहिलं बंद करायचं आहे आणि थोडंसं प्रोसेस्ड चीज आणि मोझरेला चीज, तुम्ही दोन्हीही वापरू शकता किंवा कुठलंही एक वापरू शकता, हे टाकायचं आहे। गॅस ह्यासाठी मी बंद केला आहे कारण जर गॅस चालू असेल आणि तवा गरम होत राहिला तर चीज तेल सोडायला सुरुवात करेल, आपल्याला ते नको आहे। चीज मिक्स झाल्यानंतर आपल्या गार्लिक बटर चीज मशरूमला सर्व करूया आणि एन्जॉय करूया।